मुलांनो, आज आपण ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे याचा दुसरा भाग बघणार आहे. मागच्या भागामध्ये आपण बघितलं की ॲस्ट्रॉलॉजरला फारसं काही कळत नव्हतं, धड त्याचे गिरायकांना पण काय कळत नव्हतं, यालाही त्यात ज्योतिषातलं काय कळत नव्हतं. ग्रह तारे नक्षत्र काही याला माहिती नव्हती, त्याला या व्यवसायातच यायचं नव्हतं. पण दुर्दैवानं तो या व्यवसायात त्याला यावं लागलं होतं. त्याचा काय हा उद्देश नव्हता, एम नव्हता इथं यायचा, पण तो इथं आला ह्या व्यवसायात आणि स्वतःला सुटेबल अशा वातावरणात इतरांच्या प्रकाशामध्ये त्यानं आपला बिझनेस चालवलेला होता. आता या भागात आपण त्याच्या पुढचा भाग बघणार आहे, त्यासाठी तुम्ही मागचा भाग थोडा पाहिलाच पाहिजे परत एकदा. आता मी पुढचा भाग सांगतोय, पार्ट 2. ही हॅड लेफ्ट हिज विलेज. त्या ज्योतिषानं त्याचं गाव सोडलं होतं. लिव्ह, सोडून जाणे. विदाउट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. कसलाही प्रिव्हियस थॉट नव्हता, कसलाही त्यामागे विचार नव्हता. अगोदरचा प्रिव्हियस म्हणजे अगोदर काहीतरी विचार केलाय किंवा प्लॅन केलंय, नियोजन केलंय आणि मग बाहेर पडला, असं काही नव्हतं. इफ ही हॅड कंटिन्यूड देअर, जर का त्यानं तिथंच कंटिन्यू केलं असतं, जर तो गावाकडेच राहिला असता समजा त्याच्या, ही वुड हॅव कॅरीड ऑन, त्यानं कॅरी ऑन केलं असतं, पार पाडलं असतं द वर्क ऑफ हिज फोरफादर्स. त्याचे जे फोरफादर्स आहेत, त्याचे जे वंशज आहेत, त्या वंशजांचीच कामं त्यानं पार पाडली असती. नेमली त्याची नावं काय 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 करत होते वंशज त्याचे? टिलिंग द लँड, शेतीमध्ये टिलिंग करायचं, मशागत करायची. लिव्हिंग, तिथंच राहायचं खेडेगावात. मॅरिंग, लग्न करायचं. रायपनिंग हिज कॉर्नफील्ड, मक्याची जी शेती होती, कॉर्नफील्ड होती, त्याची कापणी करायची, म्हणजे ती शेती करायची त्याची. अँड अँसेंट्रल होम, आणि आपलं पूर्वजांचं जे घर होतं, अँसेंट्रल होम होतं, ते सांभाळायचं. हीच कामं तो करणार होता. इथंही वेळ विचारली जाईल की जर तो तिथं असता तर काय काम करत बसला असता. बट दॅट वॉज नॉट टू बी. दॅट वॉज नॉट टू बी, पण असं व्हायचं नव्हतं. असं व्हायचं नशिबातच नव्हतं त्याच्या. ही हॅड टू लिव्ह होम, ही मस्ट लिव्ह होम. त्याला घर सोडावंच लागलं. विदाउट टेलिंग एनीवन, कुणालाही सांगितलं नाही त्यानं, घरातल्यांना सुद्धा, गावातल्या कुणालाही. अँड ही कुड नॉट रेस्ट, आणि तो थांबलाच नाही, त्यानं रेस्ट पण घेतली नाही. टिल ही लेफ्ट इट, ते गाव सोडेपर्यंत. किती लांब? बिहाइंड अ कपल ऑफ 100 माइल्स. कपल ऑफ 100, कपल म्हणजे जोडी, 100ची जोडी म्हणजे 200 मैल गाव बिहाइंड राहीपर्यंत, म्हणजे मागं गाव 200 किलोमीटर राहिलं तोपर्यंत तो थांबला नाही, इतका लांब तो आला. टू अ विलेजर, आणि एखाद्या खेडेगावातल्या माणसाला, त्या काळातल्या इंग्रजांच्या काळातला आढळ आहे. इट इज अ ग्रेट डील. इतकं लांब येणं म्हणजे हे ग्रेट डील होतं, हे दिव्यच होतं. कारण कुठलाही खेडूत इतक्या लांब त्या काळात जात नव्हता. ॲज इट, जणू काही, ॲज इट म्हणजे अँड ओशन फ्लोड बिटवीन, जणू काही तो आता राहतोय ते शहर आणि त्याचं गाव, त्यामध्ये ओशन फ्लो होत होता. जणू काही त्याच्यामध्ये महासागर होता, त्याचं गाव आणि शहर, एवढं अंतर दोघांच्या मध्ये होतं. ही हॅड अ वर्किंग अनालिसिस ऑफ मनकाइंड्स ट्रबल्स. त्याच्याकडे वर्किंग अनालिसिस होतं. त्याच्याकडे काय म्हणतो आपण, कारण मीमांसा होती. वर्किंग अनालिसिस होतं म्हणजे त्यानं एक अनालिसिस केलं, एक विश्लेषण केलं माणसांचे जे ट्रबल्स आहेत, माणसांचे जे त्रास आहेत, ते नेमके कशा कशामुळे होतात, त्याचं त्याने विश्लेषण केलं. मॅरेज म्हणजे कोणाचं लग्न ठरत नसतंय, मनी, पैसे शिल्लक राहत नसतात, अँड टँगल्स ऑफ ह्युमन टाईज, आणि मानवी जीवन ज्या टँगल मध्ये अडकलेलं आहे, ज्या त्रिकोणात अडकले, मानवी जीवनाच्या ज्या गुंता आहे म्हणायचं, त्या सगळे मानवी जीवनाचे टँगल्स गुंते त्याला माहित होते की काय काय समस्या असतात. कुणाचं लग्न होत नसते, कुणाला पैसे नसतात, कुणाला शेतात पिकत नसते, कुणाचं पिकत असते पण राहत नसते, याचं त्याला अनालिसिस केलं होतं सगळं. लॉंग प्रॅक्टिस आणि दीर्घकाळ प्रॅक्टिस केल्यामुळं हॅड शार्पन्ड हिज अ परसेप्शन. त्याचं ज्ञान, परसेप्शन म्हणजे शार्प झालं होतं, त्याच्या ज्ञानाला धार आली होती.
कशामुळे? फक्त प्रॅक्टिसमुळे. विदिन 5 मिनिट्स ही अंडरस्टूड. 5 मिनिटात त्याला समजायचं व्हॉट वॉज रॉंग, त्या पुढच्या माणसाचं काय बिघडलंय नेमकं, तिची काय समस्या आहे, त्याला 5 मिनिटात कळायची. ही चार्ज 3 पैज. तो 3 पै, आता ते नाणं नाही, 1 पै 2 पै पूर्वी नाणं होतं. ही चार्ज, तो किती चार्ज घ्यायचा? 3 पैसे घ्यायचा. कशासाठी? पर क्वेश्चन, प्रत्येक प्रश्नाचे 3 पैसे. नेव्हर ओपन हिज माउथ. काय कौशल्य आहेत बघा त्याची. तोंडच उघडायचं नाही. नेव्हर ओपन हिज माउथ. स्वतःचं तोंड उघडायचं नाही. कधीपर्यंत? टिल द ऑदर हॅड स्पोकन. ते पुढचं गिराईक बोलेपर्यंत. फॉर ऍट लिस्ट 10 मिनिट्स. पुढच्याला कमीत कमी 10 मिनिटं बोलायला लावायचं. ऍटलिस्ट कमीत कमी 10 मिनिट्स त्याला बोलायला लावायचं. सगळं त्याला सांगायला लावायचं. माझं असं आहे, माझं तसं आहे, लग्न माझं होईना झालंय, मामाची पोरगी म्हटली ती करायचं, होईना, आता नाही म्हणायला लागले. अशा प्रकारचे ते ज्याच्या त्याच्या विवंचना तो जाणून होता. त्यामुळे तो ऐकून घ्यायचा 10 मिनिटं सगळं. विच प्रोव्हाइडेड हिम. आणि त्यामुळं त्याला प्रोव्हाइड व्हायचं, पुरवठला जायचं. काय पुरवलं जायचं? इनफ स्टफ. भरपूर खाद्य मिळायचं त्याला. फॉर डझन आन्सर्स. डझनानं अनेक आन्सर तो देऊ शकायचा. अँड ऍडवाइसेस. आणि अनेक प्रकारचे सल्ले तो देऊ शकत होता. कारण पुढचाच माणूस सगळे उत्तर पुरवायचं. त्यामुळे तो अनेक प्रश्न विचारू शकत होता, अनेक उत्तरं देऊ शकत होता, अनेक सल्ले देऊ शकत होता. When he told the person before him, जेव्हा तो त्या माणसाला सांगायचा, पुढच्या माणसाला तो सांगायचा, गेझिंग ऍट हिज पाम. त्याचा पाम, तळहात बघायचा. तळहात बघून तो त्या पुढच्या माणसाला सांगायचा. इन मेनी वेज. अनेक प्रकारे. यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट. अनेक प्रकारे तुला तुझा फुल रिझल्ट मिळत नाही. फॉर युअर एफर्ट्स. तुझे एफर्ट्स घेतोयस, तू जेवढं कष्ट करतोयस तेवढं त्या कष्टाचं फळ तुला मिळत नाही. अशा प्रकारे तो पुढच्या गिरायकाला सांगायचा. 9 आउट ऑफ 10. आणि मग 10 लोकांपैकी 9 जण वेर डिस्पोज्ड. 10 पैकी 9 जण होकार द्यायची, त्यांचं मन वळायचं. डिस्पोज म्हणजे टू ऍग्री विथ हिम. होय होय, तुम्ही म्हणताय महाराज, बरोबर आहे तुमचं. असं 10 पैकी 9 जण म्हणायची. आम्ही भरपूर कष्ट करतोय राव, पण आम्हाला काही मिळत नाही, हे सांगायचे. और ही क्वेश्चन, किंवा तो प्रश्न विचारायचा. इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली. तुमच्या फॅमिलीमध्ये एखादी अशी बाई आहे का? मे बी इव्हन अ डिस्टंट रिलेटिव्ह. कदाचित ती दूरची नातेवाईक असेल, घरातली नसेल. ती घरातली नाही म्हणला, माझा पुढचा प्रश्न असा, घरातली नसेल, कुठली तरी दूरची नातेवाईक असेल. हु इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू. तिचं वेल डिस्पोज नाही टुवर्ड्स यू, म्हणजे तुमच्या बाबतीत ती चांगलं कृत्य करत नाही. ती काहीतरी तिनं देव घातलाय तुमच्या बाबतीत. ती काहीतरी तुमच्या वाईटावर आहे, तुमचा नाश व्हावा, डिस्पोज व्हावं तुम्ही, असं तिला वाटतंय. और ही गेव अन अनालिसिस ऑफ कॅरेक्टर. किंवा तो त्याच्या पुढे जो गिरायक आहे त्याच्या कॅरेक्टरचा अनालिसिस करायचा. तो सांगायचा की तुम्ही मनानं खूप चांगला आहे, बाहेरनं मात्र जरा तुम्ही त्रासदायक वाटताय, बाहेरनं तुम्ही कठोर आहे, पण मनानं तुमच्यासारखा माणूस नाही, तुम्ही उदार आहे, दिलदार मनाचा आहे, असं काही अनालिसिस करायचा त्याच्या त्या येणाऱ्या गिरायकाचं. आणि तो पुढे सांगतोय, काय अनालिसिस करतोय बघा. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. बरेचसे जे ट्रबल्स आहेत ना, जे तुला त्रास होत आहे, ते तुझ्या नेचरमुळे होत आहे, तुझ्या स्वभावामुळे होत आहे, तुझा स्वभाव दोष आहे. हाऊ कॅन यू बी अदरवाइज विथ सॅटर्न. सॅटर्न तर विथ यू आहे, शनी तर तुझ्याच राशीत आहे. हाऊ कॅन यू बी. मग असं झालंच कसं? स्वभाव दोष आहे तुझा. वेअर ही इज. तो शनी जो आहे ना, तो ही इज इन युअर साइड. तो तुझ्या साईडला आहे असं म्हणा. शनी तुझ्या पाठिंब्यावर असताना इन युअर सपोर्ट, तुझं असं होतंयच कसं? तुझा स्वभाव दोष आहे. यू हॅव अन इम्पेच्युअस नेचर. तू भाबड्या स्वभावाचा आहेस, इम्पेच्युअस नेचर आहे, साधा स्वभाव आहे का तुझा. अँड अ रफ एक्सटेरियर. पण बाहेरनं तू जरा रफ वाटतोयस, म्हणजे बाहेरनं तू कठोर आहेस, पण आतनं खूप कोमल मृदू स्वभावाचा आहेस, असं काहीतरी थाप लावायचं.
दिस एंडियर्ड हिम, ती त्याला इंडियर करायची, खुश करायची. बाहेरनं तू कठोर आहेस पण आतनं चांगला आहेस, खुश व्हायचं या वाक्यानं. दिस एंडियर हिम टू देअर हार्ट्स, त्या लोकांच्या मनाला हे बरं वाटायचं इमिजिएटली, लगेच त्यांना वाटायचं हा एवढं तर माझं चांगलं सांगितलं. फॉर इवन द माइल्डेस्ट ऑफ अस, फॉर दिस बिकॉज, कारण असं आहे त्याचं की इवन द माइल्डेस्ट ऑफ अस, आपल्यापैकी अगदी आडाव्यातला आडाही माणूस सुद्धा, किती साधा आपल्यातला जरी असला, माइल्डेस्ट किती माइल्डेस्ट असला तरीही लव्स टू थिंक, त्याला आवडत दॅट ही हॅज अ फॉरबिडिंग एक्सटेरियर, तो फक्त बाहेरनं फॉरबिडिंग आहे, तो फक्त बाहेरून कठोर आहे, हे प्रत्येकाला ऐकायला वाटतं, आवडतं. आतनं चांगलं आहे, बाहेरनं कठोर आहे, हे वाक्य सगळ्यांना आवडतं, त्यामुळं तो खुश व्हायचा. द नट्स वेंडर, आता तो भुईमुग विकणारा जो होता, ब्ल्यू आउट हिज फ्लेअर, त्यानं त्याचं ते फ्लेअर जी होती, मशाल होती, ती त्यानं फुंकली, ब्ल्यू आउट केली, त्यानं विजवली ती. अँड रोज टू गो होम, आणि उठला तो, टू गो होम, घरी जायला उठला, राईटचा भूतकाळ आहे तो, रोज घरी जायला उठला. दिस वॉज अ सिग्नल, आता त्याची लाईट गेलेली आहे, हा सिग्नल होता कुणाला? फॉर द ऍस्ट्रॉलॉजी, त्या ज्योतिषाला, का तर त्याच्या लाईटवर ह्याचं दुकान चालत होतं आणि तो सिग्नल होता त्याला, तू बंडल अप, तू आता तू पण बंडल अप कर, तू पण आता तुझं गाठोडं गुंडाळ. सिन्स इट लेफ्ट हिम इन डार्कनेस, कारण त्याच्यावर पूर्ण अंधार पडायचा, डार्कनेस मध्ये तो जायचा. एक्सेप्ट फॉर अ लिटल शार्ट, फक्त एक छोटा किरण यायचा, ऑफ अ ग्रीन लाईट, एक हिरवी लाईट यायची, विच स्ट्रेड इन, ती त्याच्यापर्यंत यायची, फ्रॉम समवेअर, कुठून तरी, फ्रॉम समवेअर, कुठून तरी एक हिरवट लाईट यायची तेवढी. अँड टचड, ती पण कुठेपर्यंत यायची? टचड द ग्राउंड बिफोर हिम, त्याच्या समोरची जी जागा होती त्या ग्राउंडला फक्त स्पर्श करायची, याचा चेहरा बिरा काही दिसत नव्हता, त्यामुळे याला त्याचा उद्योग उरकावा लागायचा. ही पिकड अप हिज काउरी सेल्स, त्याने त्याच्या त्या कवड्या पिकअप केल्या, उचलल्या. अँड पॅराफेर्निया, त्याचा जे इतर सामुग्री होती, पॅराफेर्नालिया म्हणजे त्याच्याकडे जे इतर साहित्य होतं, मग तो चार्ट असो, इतर काय ते ज्योतिषाचे कागद होते ते असो, आणि इतर जी काही सामग्री, त्याचं गाठोडं, हे सगळं ते त्यानं उचललं. अँड वॉज पुटिंग देम बॅक, आणि त्यानं पुट बॅक केलं इन टू हिज अ बॅग, आपली जी बॅग होती त्या बॅग मध्ये सगळं साहित्य घातलं. फेन, आणि त्याच वेळी काय झालं? द ग्रीन शाफ्ट, ती हिरवी लाईट होती, द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट वॉज ब्लॉटेड आउट, ती ब्लॉट झाली, अडवली गेली, म्हणजे हिरव्या लाईटच्या त्या आडवं कोणतरी आलं. ही लुक्ड अप, त्यानं लुक्ड अप केलं, वर पाहिलं, अँड सॉ अ मॅन, आणि त्याला माणूस दिसला, स्टँडिंग बिफोर हिम, एक माणूस त्याच्या समोर उभा होता. ही सेन्स, आणि त्याला जाणीव झाली, ज्या अर्थी तो आपल्या समोर आलाय त्या अर्थी त्याला सेन्स झाला, त्याला जाणीव झाली, अ पॉसिबल क्लायंट, हे संभाव्य गिरायक आहे असं त्याला वाटलं. अँड सेड, आणि मग ज्योतिषी त्याला म्हणतोय, यू लुक सो केअर वॉर, तू केअर वॉर दिसतोयस, तू काळजीत पडलेला दिसतोयस. इट विल गुड टू यू, तुझ्या दृष्टीनं चांगलं आहे, गुड आहे तुझ्या दृष्टीनं, टू सिट डाऊन, तू इथं बसलास तर बरं होईल, फॉर अ व्हाईल, थोडा वेळ इथं बस, तुझं कल्याण होईल. अँड चॅट विथ मी, आणि माझ्या बरोबर गप्पा मार, माझ्या संग बोल, तुझं कल्याण होईल. द ऑदर ग्रंबल्ड सम रिप्लाय व्हेगली, पण त्या दुसरा जो व्यक्ती होता, द ऑदर म्हणजे, त्यानं ग्रंबल केलं, तो कुरकुरला. सम रिप्लाय व्हेगली, त्यानं अस्पष्ट, व्हेग म्हणजे अस्पष्ट, फेगली रिप्लाय दिला, काय तर म्हणलं असं काय तर म्हणलं असेल, तो फेगली रिप्लाय दिला त्यानं, पण ते खूप मोठ्यानं नाही. द ऍस्ट्रॉलॉजर प्रेस इज इन्व्हिटेशन, पण त्या ज्योतिषानं आपलं आमंत्रण प्रेस देऊन सांगितलं, म्हणजे त्याच्यावर जोर देऊन म्हटला, तू काळजीत आहेस, तू इथं थांबलास तर तुझं कल्याण होईल, मी तुझं भविष्य सांगतो, इन्व्हिटेशन प्रेस केलं. Whereupon the author thrust his palm under his nose,
आणि मग त्यानंतर वेअर अपॉन त्याने इन्व्हिटेशन पुन्हा दिल्यानंतर काय झालं, तो दुसरा माणूस होता ऑदर, त्यानं थस हिज अ पाम, त्यानं आपला पाम, आपला तळहात पुढे केला, थस पुढे करणे, अंडर हिज नोज, अगदी त्याच्या नाकापर्यंत नेला, सेईंग, आणि म्हणतोय त्या ज्योतिषाला, यू कॉल युअर सेल्फ अन ऍस्ट्रॉलॉजर, तू तुला ज्योतिषी समजतोयस. द ऍस्ट्रॉलॉजर फेल्ट चॅलेंज, त्याच्या या वाक्यानं ऍस्ट्रॉलॉजरला चॅलेंज वाटलं, आव्हान वाटलं, अँड सेड, आणि तो म्हणाला, टिल्टिंग द ऑदर्स पाम, त्यानं दुसऱ्याचा पाम, ते गिराईक होतं त्याचा पाम, त्याचा तळ हा टिल्ट केला, तिरका धरलाय त्यानं, टुवर्ड्स द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट, जी हिरवी लाईट येत होती, कारण आता पलीकडची लाईट बंद झालेली आहे, जी हिरवी लाईट होती त्या हिरव्या लाईट मध्ये हात धरला, काही दिसत नव्हतं त्या लाईटनं, तरी त्यानं हात धरलाय आणि म्हणतोय, युअर्स इज अ नेचर, तुझा स्वभाव, असं काही तर पुढे सांगणार होता. तेवढ्या ती गिराईक म्हणते, ओ स्टॉप दॅट, ते बंद कर, सेड द ऑदर. ती गिराईक म्हणाल, टेल मी समथिंग वर्थ वाईल, काहीतरी वर्थ वाईल सांग, काहीतरी योग्य सांग, पटेल असं सांग, माझ्या बाबतीत सांग. तेव्हा आता या ठिकाणी काहीतरी मिसिंग झालंय, त्या मूळ पुस्तकातली काही वाक्य यात नाहीत, ते कॉन्व्हर्सेशन कट करायचा प्रयत्न केलाय. आवर फ्रेंड फेल्ट पिक्ड, आमचा मित्र चिडलाय वाटत, आमच्या मित्राला राग आलाय, असं ते ज्योतिषी त्याला म्हणतोय. तिथं अवतरण चिन्ह चालू व्हायला पाहिजे होतं ऍक्च्युली पुस्तकात, पण तिथं झालेलं नाही. पण ते ज्योतिषी म्हणतोय ते वाक्य, आय चार्ज ओनली 3 पैसे पर क्वेश्चन, मी प्रत्येक क्वेश्चनला 3 पैसे चार्ज घेतो, 3 पया चार्ज घेतो, म्हणजे 3 पैसे चार्ज घेतो. अँड व्हॉट यू गेट, आणि तुला जे मिळेल, ऑट टू बी, म्हणजे मस्ट बी गुड इनफ फॉर युअर मनी, तुला जे मी सांगेन ना ते गुड असेल, तू जेवढे पैसे देतोयस ना, इनफ फॉर युअर मनी, जेवढे पैसे देतोयस त्याच्या ते इनफ असेल, तुझ्या पैशाची योग्यतेच्या पटीत मी तुला देईन. ऍट धिस, आणि ज्योतिषी असं म्हटल्यावर, द ऑदर विड्रू हिज आर्म, त्या गिरायकानं विड्रॉ केला, त्याचा हात मागे घेतला, टूक आउट अँड आणा, एक आणा काढला, एक आणा, एक नाणं होतं पूर्वीचं, अँड फ्लंग इट, आणि ते भिरकावलं त्यानं, आउट टू हिम, त्याच्याकडे टाकलं, सेइंग, आणि म्हणतोय, आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क, मला काही प्रश्न विचारायचे आहेत. ते गिराईक म्हणतंय, इफ यू प्रूव्ह, पण जर असं दिसून आलं, असं प्रूव्ह झालं, यू आर ब्लफिंग, काहीतरी तू ब्लफिंग करतोयस, काहीतरी थापा लावायला लागलायस, लबाडी करायला लागलायस, असं जर दिसलं तर यू मस्ट रिटर्न दॅट आणा, तुला तो पैसा परत द्यावा लागेल, टू मी, मला तू ते परत द्यायचं आहेस, विथ इंटरेस्ट, इंटरेस्ट सहित, व्याजासहित पैसे घेईन थाप मारलीस तर. मग ज्योतिषी त्याला म्हणतोय, इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी, जर तुला माझी उत्तरं सॅटिस्फॅक्टरी वाटली तर, जर तुला माझी उत्तरं समाधानकारक वाटली तर, विल यू गिव्ह मी 5 रुपीज, तुम्हाला 5 रुपये देशील? नो, नाही, देणार नाही, असं गिराईक म्हणतंय. और विल यू गिव्ह मी 8 आनास, मग तुम्हाला 8 आणे देशील? ऑल राईट, ठीक आहे, ते गिराईक म्हणतंय. प्रोव्हाइडेड, ठरलं, यू गिव्ह मी ट्वाइस, तू मला दुप्पट देस, ऍज मच, तू मला दुप्पट पैसे द्यायचे, इफ यू आर रॉंग, जर का तू रॉंग झालास ना, ठीक आहे, तुला 8 आणे देतो, पण जर तू चुकलास तर तू 16 आणे द्यायचीस, म्हणजे 1 रुपया द्यायचंस. सेड द स्ट्रेंजर, असं ते गिराईक म्हणतंय, स्ट्रेंजर म्हणजे तो अनोळखी माणूस. धिस पॅक्ट वॉज ऍक्सेप्टेड, आणि हा पॅक्ट, हा करार दोघांच्यात ठरला. आफ्टर अ लिटल फर्दर आर्ग्युमेंट, थोडीशी पुढे आर्ग्युमेंट आणि झाली, फर्दर म्हणजे पुढे आणि थोडी चर्चा झाली, आर्ग्युमेंट झाली, पण हा करार ठरला. द ऍस्ट्रॉलॉजर सेंट अप टू अ प्रेयर, त्या ज्योतिषानं सेंट अप अ प्रेयर टू हेवन, त्यानं एक प्रेयर केली, प्रार्थना केली, कुठं? हेवन कडे बघत, आकाशाकडे बघत, काहीतरी मंत्र लागला पुढायला.
ओम बट स्वाहा काहीतरी करत असेल. ऍज द ऑदर लिट अ चिरूट, आणि तो दुसरं गिरायक होतं, त्यानं आपलं चिरूट पेटवलं. तो चिरूट शब्द ऍक्च्युली मराठी शब्द आहे, त्याने ती चिलीम पेटवली म्हणा. द ऍस्ट्रोलॉजर कॉट अ ग्लिम्स, आणि ऍस्ट्रोलॉजरला एक झलक दिसली. कुणाची? ऑफ हिज फेस. थोडासा त्याचा चेहरा दिसला बाय द मॅच लाईट. त्या मॅच लाईट मध्ये, त्या जी मॅच त्यानं पेटवली होती, काळ्यापेटीतली काळीचा जो प्रकाश होता, त्याच्यामध्ये त्याला त्याचा चेहरा दिसला त्या गिरायकाचा. देअर वॉज अ पॉज, आणि गिरायकाचा चेहरा दिसल्यावर तो स्तब्धच झाला. त्याला काय करायचं कळेना. पूर्ण शांतता पसरली, पूर्ण पॉजच झालं तिथं. ऍज कार्स हुटेड ऑन द रोड. खरं म्हणजे रस्त्यांवर कार्स आवाज करत होत्या, हुटिंग साऊंड करत होत्या. जुटका ड्रायव्हर स्वर, ते जे जुटका ड्रायव्हर्स होते, टांगेवाले होते, ते शिव्या देत होते. स्वेअरचा तो भूतकाळ आहे. सोअर ऍट देअर हॉर्सेस, घोड्यांना शिव्या देत होते. तो आवाज तिथं होता. अँड द बॅबल ऑफ क्राऊड, आणि त्या क्राऊडचं बडबडणं चालू होतं. तिथं लोक होती दुसरी, त्याचं बडबडणं चालू होतं. एजिटेटेड, ती एजिटेट झालेलं, वैतागलेली जी क्राऊड होती, त्याचं बॅबल होतं. द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क, त्यामुळं सेमी डार्कनेस जो पसरला होता, पूर्ण अंधार नव्हता, तो अर्धवट पसरलेला जो अंधार होता, त्या अर्धवट पसरलेल्या अंधाराला एजिटेट करायचं काम हे साऊंड करत होते. म्हणजे ह्या साऊंडमुळं तो अंधार सुद्धा एजिटेट होत होता. तरीही इथं पॉज, स्तब्ध झालाय तो ज्योतिष. द ऑदर सॅट डाऊन, दुसरा माणूस खाली बसला. सकिंग हिज चिरूट, ओढायला लागलाय, सक करतोय त्याचं ते चिरीम. पफिंग आउट, धूर बाहेर फेकतोय, पफ आउट करतोय. सॅड देअर रुथलेसली, आणि तिथं ठामपणे बसलाय. द ऍस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल, पण त्याचा चेहरा बघितल्यावर ऍस्ट्रॉलॉजरला मात्र थोडस अनकम्फर्टेबल वाटलं, थोडस अस्वस्थ वाटायला लागलं. हिअर, टेक युअर आना बॅक, हे तुझे आना, हे तुझे पैसे परत घे. आय एम नॉट युज्ड, मला सवय नाही, टू सच चॅलेंजेस, असलं आव्हान स्वीकारायची मला सवय नाही. इट इज लेट फॉर मी टुडे, आज मला उशीर झालाय, असं लागला बडबडायला. ही मेड प्रिपरेशन्स, आणि मग ज्योतिषी तयारी करायला लागलाय. टू बंडल अप, ते गुंडळायला लागला सगळं आपलं साहित्य. द ऑदर हेल्ड, पण दुसऱ्यानं पकडलं. हिज व्रिस्ट, त्याचा मनगट पकडलं त्या ज्योतिषाचं. अँड सेड, आणि ते गिरायक म्हणतंय, यू कांट गेट आउट, तू आता गेट आउट होऊ शकत नाहीस. कांट गेट आउट ऑफ इट नाऊ, आता तू यातनं बाहेर जाऊ शकत नाहीस. यू ड्रॅग्ड मी, तू मला ह्यात खेचून आणलेस. यू ड्रॅग्ड मी इन, तू मला ह्यात खेचलेस. व्हाईल आय वॉज पासिंग, मी इथं निघालो होतो, निघायला येत नव्हतो, पण तू मला ओढून आणलेस. असं म्हटल्यावर द ऍस्ट्रॉलॉजर सीवर्ड, तो ज्योतिषी थर थर कापायला लागला. इन हिज ग्रीप, त्याच्या ग्रीप मध्ये त्यानं मनगट पकडलं होतं, त्याचा हात थरथर कापायला लागला ज्योतिषाचा. हिज व्हाईस शुक, त्याच्या आवाजामध्ये कंप आला, त्याचा आवाज शुक व्हायला लागला, हलायला लागला. शुक होणे म्हणजे शेक, शुक. अँड बिकेम फेंट, आणि ज्योतिषी पांढरा फट्ट पडला, फेंट पडला. लिव्ह मी टुडे, मला आजच्या दिवस सोड बाबा. आय विल स्पीक टू यू टुमारो, मी उद्या तुझ्याशी बोलतो. ज्योतिषी विनवण्या करायला लागलाय. द ऑदर थर्स्ट हिज अ पाम, दुसरा जी व्यक्ती होती गिरायक, त्यानं त्याचा पाम पुढे केला. इन हिज फेस, त्याच्या समोर, चेहऱ्यासमोर त्यानं हात धरलाय. अँड सेड, आणि म्हणतोय, चॅलेंज ही चॅलेंज, पैज ही पैजच, गॉन, चल सांग. द ऍस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड, आणि मग ऍस्ट्रॉलॉजरनं प्रोसीड करायला चालू केलं, पुढे सांगायला चालू केलं. विथ हिज थ्रोट ड्राईंग अप, पण त्याचा गळा मात्र कोरडा पडला, ड्राय झाला. आणि तो सांगायला लागला, देअर इज अ वुमन, एक बाई आहे, आणि असं काहीतरी सांगणार होता. आता याच्या पुढे काय झालंय हे आपल्याला पुढच्या भागात बघायचंय. आतापर्यंतचा भाग बघूनच मग तुम्ही तिसरा भाग बघायचा आहे, कारण या धड्याचा तिसरा किंवा चौथाही भाग करावा लागेल. धन्यवाद.